काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये मुसळधार पाऊस झाला। पुण्याचं हिंजवडी आयटी पार्क हे वॉटर पार्क झाल्याचं आपण सर्वांनी पाहिलं। पावसामुळे आयटी पार्कमधील रस्त्यांना नद्यांचं स्वरूपही आलं होतं। हिंजवडीमध्ये साचलेल्या पाण्याला जबाबदार कोण, आयटीएन्स आणि स्थानिक नागरिकांचं म्हणणं काय आहे, जाणून घेऊया। सकाळी कालावून 20 मिनिटं पाऊस झाला। 20 मिनिटात एवढा पाऊस झाला आणि इकडे एवढं पाणी साठलं होतं की इकडे 2-3 टू व्हीलर पार वाळून द्यायचं फक्त बाकी होत्या। त्याच्यानंतर इथे पूर्ण ठिकाणी जर तुम्ही इथे बघितलं असेल, हे जे क्रॉस करायचं आहे याची लोखंडी जाळ याची पूर्णपणे वाट लागली होती आणि एक अर्धा एक ते पाऊण पाय बसेल एवढं पाणी इथे साठलेलं होतं आणि याची पूर्णपणे एमआयडीसी जबाबदारी आहे। आम्ही सतत एमआयडीसी कडे पाठपुरावा करायचा प्रयत्न करतो, पण हवा तो रिस्पॉन्स आम्हाला अजून एमआयडीसी कडनं मिळत नाही। कोणाकडे कंप्लेंट केली की मेट्रोवाले म्हणतात पीएमआरडीए करेल, पीएमआरडीए म्हणतात एमआयडीसी करेल, एमआयडीसी म्हणतात पीएमआरडीए करेल। फक्त ढकलाढकली होते, रस्त्याची कामं होत नाही। हजारो लोक इथं रोज तासन तास त्यांना ट्रॅफिक मध्ये घालवावे लागतात। आमची रिक्वेस्ट आहे की शासनाने ह्या रोडची काही लवकरात लवकर कार्यवाही करून आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा। आणि वरच्या साईडनं काही कंपन्यांनी पाणी सोडलंय, तर ड्रेनेज लाईन नसल्यामुळे त्यांनी ते पाणी रोडवरती सोडलंय आणि ते रोडचं पाणी पूर्ण अख्ख्या आमच्या शँडॉन ही इंडस्ट्रीमध्ये घुसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।